तर नमस्कार मंडळी. तर मी आज काढलं माझं कपाट साफ करायला आणि कपाटातल्या कपड्यांच्या सगळ्या घड्या लावून ठेवत होती. कारण खूप जास्त पसारा झालाय. तर मी एक-एक खण काढत होती. ज्याच्यात कमी पसारा असेल तो पहिला काढत होती आणि मग काय माझ्या पूर्ण कपड्यांचा टँकर खाली ओतला आणि जे नकोत कपडे ते सगळे काढून टाकले. कारण मला आता भरपूर कपडे असे आहेत जे मला खूप फिटिंग होतात. तर मी ते सगळे काढून टाकले. काय करू ठेवून पण मला जिव्हायला येतं यार कपडे असे काढून ठेवायला पण. कारण मला सर्वात जास्त आवड आहे कपड्यांची आहे. बाकी कसली नसली तरी चालेल, पण मला कपडे लागतातच. म्हणजे मुलींचा छंदच असतं. त्यांना कपडे किती असले तरी कमीच असतं, हो की नाही? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. खूप दिवसांनी गेलेलो, जरा स्वतःसाठी टाईम काढून स्वतःसाठी लाईफ थोडीशी एन्जॉय केली. एन्जॉय म्हणजे काय, थोडंसं बीचवरती फेरफटका मारला, कारण खूप दिवस आमची साफसफाई चालू आहे. मग काय मला छोट्या-मोठ्या अशा वस्तू घ्यायच्या होत्या, जसं की क्लिप वगैरे जे काय असं लागतं ते. म्हणून डिक्की पूर्ण शॉपिंगनेच भरून टाकली. म्हणजे वस्तू पण घ्यायच्या होत्या आणि मला थोडंसं स्किन केअरसाठी. मग येताना आम्ही मच्छी घेतली, कारण आता 2च दिवस राहिलेत मच्छीचे. मग काय आपण भाजीच खाणार आणि गणपती बाप्पा बसल्यावरती मच्छी खायची इच्छा पण होत नाही. सो 10 दिवस तरी भाजीच असते. देन आलो आम्ही घरी आणि घरचं काम आमचं डेकोरेशनचं चालू होतं. तर आमचं डेकोरेशन तुम्हाला लवकरच बघायला मिळेल कसं आहे ते. मग काय मी जेवणाला लागले, मस्तपैकी बोंबील आणलेले आणि ते मी फ्राय करत होती. तर बोंबील इतके भारी लागतात, टेस्टी कुरकुरीत, ते पण रवा, तांदळाचं पीठ वगैरे सगळं मिक्स करून. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.